हरे कृष्णा. शुभ सकाळ तुम्हाला. तर मला खूप जण विचारतात की तुम्ही एवढ्या लवकर, एवढं तुमचं वय कमी आहे, तर तुम्ही एवढ्या लवकर का भक्तीत आलात? का सारखं तुमचं हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तुम्ही 16 माळा पण करतात, एवढं सकाळी उठतात, एवढं तुमचं सुंदर आयुष्य आहे, तर तुम्ही एवढं लवकर का भक्तीला लागलात? अजून खूप छान जगायचं, खूप आयुष्य तुमचं बाकी आहे. तर मी त्याच्यावर त्यांना बोलले आणि शास्त्रांमध्ये पण दिलेले आणि नेहमी आपल्याला मोठे आचार्य सांगत असतात की जेव्हाही आपल्याला भगवंतांना फूल अर्पण करायचं असतं तर आपण शुद्ध ताजं फूल आपण भगवंतांना अर्पण करतो, बरोबर आहे की नाही? आणि वाळलेले, मुरजलेले आणि एकदम सुरकटलेले फुलं जर आपण भगवंताला वाहिले तर चालतात का? अर्पण केले तर चालतात का? नाही. कारण शुद्ध टवटवीत फूल भगवंतांना अर्पण केल्यानंतर भगवंत प्रसन्न होतात आणि त्याचा सुवास येतो, त्याचं सुंदर त्या वातावरणात, त्याचा परिसरात आनंद पसरतो आणि नक्कीच ते भगवंतांना प्रसन्न करतात आणि भगवंत आपल्यावर प्रसन्न होतात. तसं जसं एखादं ताजं, शुद्ध, टवटवीत, सुवासिक फूल आपण भगवंतांना अर्पण केल्यावर भगवंत खुश होतात. तसंच हा जो देह आहे, हा सुद्धा जोपर्यंत सुंदर, टवटवीत, ताजा आहे आणि जोपर्यंत आपण भक्ती करू शकतो, सुंदर असं नामस्मरण करू शकतो, त्याच्यामुळे आपण भगवंतांना असंच फुलं अर्पण केलं पाहिजे, असंच शरीर अर्पण केलं पाहिजे की ज्या शरीराचा भगवंतांना उपयोग होऊ शकतो आणि जे नामस्मरण केलं ते भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. कारण आपण जेव्हा वृद्ध होऊ किंवा सुरकटलेलं होऊ किंवा आपल्यामध्ये काहीच गंध राहणार नाही, काही भावना राहणार नाही, त्यावेळेस आपल्याला हरिनामाची गोडी राहणार नाही आणि हरिनामाची गोडी राहिली नाही आणि जरी आपण नाव घेतलं बी तरी त्याचा तितकासा परिणाम होणार नाही जितकं ताज्या फुलाचं होतं किंवा आपल्या ह्या शरीराचं होतं. तर त्याच्यामुळे मी त्यांना तसं उत्तर दिलं की आजच आपल्याला हे जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत नामस्मरण करून घ्यायचं. किसने देखा है, अभी नाम स्मरण कर ले, बुढापा किसने देखा है. तर तेच आहे ना, भजन करले जवानी में बुढापा किसने देखा है. तर त्याच्यासाठीच आपण जितकं लवकर भक्तीमध्ये, कमीत कमी 5 वर्षानंतर आपण भक्तीत लागलं पाहिजे. तर आपण तर हे 30-40मध्ये म्हणजे खूप उशीर झालेला ऑलरेडी आपल्याला. तर त्यामुळे जितकं लवकर तुम्हाला भक्तीत येता येईल तितकं लवकर या आणि भगवंतांना प्रसन्न करून घ्या आणि 84 लक्ष योनीमधून आपला फेरा वाचवा आणि भगवत धामात जाण्यासाठी प्रयत्न करा. हरे कृष्णा.